नमस्कार मुलांनो, आपण शिकत आहोत इयत्ता 7वी आणि आपला विषय आहे सामान्य विज्ञान आणि त्यातील आपलं जे प्रकरण आहे 13वे प्रकरण, ते प्रकरण आहे बदल. कुठला बदल? तर भौतिक व रासायनिक बदल. हाच प्रकरण जे आहे ते आपण कसा बदल होतो, भौतिक आणि रासायनिक हे बदल कसे होतात ते आपण या प्रकरणामध्ये अभ्यासणार आहोत. चला तर मग मुलांनो, रेडी आहोत सगळेजण बदल भौतिक व रासायनिक हे बदल पाहण्यासाठी. चला, कसे होते भौतिक आणि रासायनिक बदल ते आपण या लेसनमध्ये अभ्यासणार आहोत. पहा मुलांना, आपलं जे प्रकरण 13वे आहे ते आहे बदल. कसला बदल? तर भौतिक व रासायनिक बदल. हे जे आपलं प्रकरण आहे त्या प्रकरणात आपण बघणार आहोत भौतिक आणि रासायनिक बदल कसा होतो. पहा मुलांना, बदल म्हणजेच भौतिक आणि रासायनिक बदल कसा होतो. तर या पाठात आपण काय काय बघणार आहोत, तर बदलांचे विविध प्रकार आपण या पाठामध्ये पाहणार आहोत. बदल म्हणजेच काय? तर बदल म्हणजे जसं की दूध आहे, दुधापासून काय होतं तर दही होतं, दह्यापासून काय होतं तर ताक होतं. हे सगळे जण काय झाले तर हे सगळे बदल झाले. तर हेच आपण बदल जे आहे ते काय करणार आहोत या पाठामध्ये पाहणार आहोत. बघा, जसे की बदल अनेक प्रकारचे असतात, नैसर्गिक असतात. नैसर्गिक बदलामध्ये काय आपण अभ्यासू शकतो की जसे फळं आहेत, हे फळं जे आहेत ते नैसर्गिक बदलामुळे काय होत असतात, कच्चे असेल तर ते पिकत असतात. तर हा एक काय झालेला आहे, तर हा एक नैसर्गिक बदल झालेला आहे. मग बघा, मानवनिर्मित बदल. तर मानवनिर्मित बदल हे मानव कशासाठी करतात, तर त्याच्या सुखसुविधासाठी मानवनिर्मिती बदल जो आहे तो मनुष्य हा करत असतो. जसे की गहू आहे जो शेतामध्ये पिकतो, त्याचं पीठ करण्याचं काम हे जो बदल आहे, हा जो बदल आहे तो करण्याचं काम कोण करतं, तर गव्हाचं रूपांतर पिठामध्ये करण्याचं काम मनुष्य करत असतो. म्हणून काय झालं, तो मानवनिर्मित बदल झालेला आहे. मग बघा, काही उपयुक्त बदल असतात. जसे की पिकलेला आंबा असेल, हा कच्ची कैरी असते, त्यानंतर काय होतो की पिकला जातो आणि मग तो खाण्यास कसा असतो तर अगदी चविष्ट असतो. हा झाला नैसर्गिक आणि उपयुक्त बदल झाला. दुसरं काय आहे बघा, हानिकारक. काही बदल जे असतात खूप हानिकारक असतात. जसे की बघा, पाव असतो आणि पावावरती जर तो आपण उघडा ठेवला किंवा तो जर आपण नीट कव्हर करून नाही ठेवलं, झाकून नाही ठेवलं, तर त्याला काय लागत असते तर बुरशी लागत असते. आणि काही 2-3 दिवसाचा शिळा जर पाव आपण खाल्ला तर आपल्याला विषबाधा होऊ शकते, फूड पॉयझन होऊ शकतं. म्हणून काय आहे की हे जे बदल आहे ते हानिकारक आहेत. मग बघा, शीघ्र व सावकाश बदल. काही शीघ्र बदल देखील आहे, काही सावकाश बदल देखील आहे. शीघ्र बदल जसं बघा की आईस्क्रीम आहे, ती जर आपण फ्रीजमधून काढली तर काही वेळानेच ती काय होते तर वितळू लागते, द्रव्य रूपांतर ते घेऊ लागते. म्हणजेच हा काय झाला तर शीघ्र बदल झाला. आणि काही सावकाश बदल देखील होत असतात. आणि परिवर्तनीय व अपरिवर्तनीय. काही बदल कसे असतात तर परिवर्तनीय असतात आणि काही बदल जे असतात ते अपरिवर्तनीय असतात. म्हणजेच त्यांचा जो काळ आहे तो निश्चित ठरलेला नसतो. परिवर्तनीय म्हणजेच दिवस होते तसा रात्र होतो, भरती होते ओहटी होते. तर हे झाले परिवर्तनीय बदल. आणि अपरिवर्तनीय बदल म्हणजेच त्यांचा काळ निश्चित आपल्याला सांगता येत नाही. जर एखाद्या वेळेस जर काही सुनामी आली असेल तर ती नक्की नेक्स्ट टाइम कधी येईल हे देखील आपल्याला सांगता येत नाही. तर हे सगळे झाले काय अपरिवर्तनीय बदल. जसे नदीला पूर येणे असो किंवा काही भूकंप होणे असो, हे काय झालं तर अपरिवर्तनीय बदल झाले. त्यानंतर बघा, काही आवर्ती आहे व काही अनावर्ती बदल आहे. तर काही भौतिक बदल आहे आणि काही रासायनिक बदल आहे. तर या सगळ्या बदलांचे हे जे सगळे बदल आहेत ते आपण या पाठामध्ये अभ्यासणार आहोत. तर पहा मुलांनो, आपल्या सभोवताली सतत व अनेक बदल पडत असतात. आपल्या सभोवताली देखील काय होतात तर अनेक जे बदल आहेत ते होत असतात. पण काही बदल जे आहेत ते आपण स्वतःहून पाहत असतो किंवा आपण स्वतःहून बदल करत असतो. जसं बघा, आपल्या घरातलं जर पीठ संपलं असेल तर आई काय करते तर दुकानातनं गहू घेते, गहू निवडते आणि नंतर ती गिरणीमध्ये टाकते आणि मग त्या गव्हाचं कशामध्ये रूपांतर होतं तर ते पिठामध्ये रूपांतर होतं. म्हणजेच अशा प्रकारे काय होतं की हा देखील काय झालेला आहे, एक गव्हाचा पिठामध्ये रूपांतर होणं हे देखील काय झालेलं आहे तर एक बदल झालेला आहे. आपल्या अवतीभोवती अनेक बदल होत असतात पण आपण ते निरीक्षण करत नाही, ते ऑब्झर्वेशन करत नाही. म्हणून आपल्याला कळत नाही की हे जे बदल आहे ते नेमके कसे झालेत. बघा,
सांगितलेलं आहे की आपल्या सभोवताली काय आहे तर सतत अनेक छोटे मोठे काय होत असतात तर बदल होत असतात. कोणकोणते बदल होत असतात तर पाऊस पडणे पहिला जो बदल आहे मुलांना तो काय असतो तर इथे आपण पाहू शकतो जो पहिला बदल आहे तो आहे पाऊस पडणे. दुसरा जो आपला बदल आहे तो काय आहे तर बर्फाचे पाणी होणे. इथे हा जो बर्फ आहे त्या बर्फाचं काय होत आहे तो बर्फ जो आहे तो उन्हामुळे वितळत आहे. मग त्या बर्फाचं काय होत आहे तर त्या बर्फाचं पाणी होत आहे. मग बघा पाण्याचा बर्फ होणे. पुन्हा आपण काय करत असतो की पुन्हा आपण फ्रीजमध्ये काय करत असतो की पाणी ठेवत असतो आणि पाण्यापासून पुन्हा बर्फ तयार होत असतो. आणि मग इथे आपण पाहू शकतो की बीज अंकुरणे. हे बीज काय होत आहे अंकुरणे. त्यानंतर पदार्थ गरम होणे, लाकूड जळणे. आता इथे काय होत आहे की लाकूड इथे जळत आहे. हा देखील काय आहे तर एक बदलच आहे. हे एक अख्खं लाकूड आहे आणि ते जळल्यानंतर काय होणार आहे तर त्याची राख होणार आहे. हा देखील आपल्या अवतीभोवती काय होतं तर आपल्या अवतीभोवती तो बदल होतोय. जसं एक आपण फटाके आणले, फटाके आपण जेव्हा पेटवतो तेव्हा बघा त्याचं रूपांतर कशामध्ये होतं तर हा देखील काय झालेला आहे एक बदल झालेला आहे. पहा मुलांनो इथे आपण प्रत्येकाचे इथे चित्र बघितलेलं आहे. जसं पाऊस पडणे याचं देखील आपण चित्र बघितलेला आहे. विजा कडकडणे त्याच्यामध्ये जोरदार पाऊस पडणे हा देखील बदल आपण चित्रामध्ये बघितलेला आहे. त्यानंतर बघा बर्फाचे पाणी होणे. आपण पाहिलेलं आहे की जी हिम नदी आहे तिच्यामध्ये जास्त ऊन वगैरे जर असेल तर काय होईल की बर्फ वितळतो आणि बर्फाचे काय होते तर पाणी होतं. त्यानंतर बघा पाण्याचे बर्फ होणे. आपण जेव्हा खूप उन्हाळा असतो तेव्हा काय करत असतो तर रेफ्रिजरेटरमध्ये आपण काय ठेवत असतो पाणी ठेवत असतो आणि त्या पाण्यापासून काय होतं तर बर्फ होतो. मग बघा बीज अंकुरणे. एखादी बी जर आपण पेरली तर काय होते ती अंकुरते, तिचं रोपटं तयार होतं. हा सुद्धा झाला एक नैसर्गिक बदल. त्यानंतर बघा पदार्थ गरम होणे. आता एखादा जर पाणी थंड असेल आणि ते पाणी आपल्याला गरम करायचं असेल ते आपण गॅसवरती ठेवल्यानंतर काय होतं त्या थंड पाण्याचं रूपांतर कशामध्ये होतं त्याला हीट दिल्यानंतर ते पाणी गरम होतं. मग साहजिकच आहे थंड पाण्याचं रूपांतर हे कशामध्ये झालेलं आहे तर गरम पाण्यामध्ये झालेलं आहे. मग बघा लाकूड जळणे. आता एक लाकूड आहे आणि ते लाकडाला जेव्हा आपण पेटवतो तेव्हा त्या लाकडापासून कोळसा आणि काय तयार होतं राख तयार होतं. म्हणजे हा देखील एक आपल्या भोवती झालेला काय आहे आपल्या अवतीभोवती झालेला एक बदलच आहे. त्यानंतर बघा फटाके पेटवणे. बघा इथे काय होत आहे तर काही मुलं जे आहे ते फटाके पेटवत आहे. बघा एक लहानसा फटाक्यामुळे किती काय होत आहे इथे अनेक जो काही प्रकाश आहे तो इथे पडताना आपल्याला दिसून येत आहे. त्या फटाक्यामध्ये असलेला जो काही दारुगोळा आहे तो पूर्ण इथे बाहेर येताना आपल्याला अग्नी स्वरूपात दिसत आहे. तर इत्यादी अनेक बदल आपल्याला काय होतात आपल्या अवतीभोवती घडत असतात आणि ते आपल्याला निरीक्षण करायचं आहे. त्यानंतर पाहूया मुलांनो. बघा बदलाचे निरीक्षण केल्यास असे लक्षात येते की काही बदल जे आहे ते आपोआप किंवा नैसर्गिकरित्या घडून येतात. काही बदल आहे बघा ते कसे घडतात तर आपोआप घडतात आणि काही बदल जे आहे ते कसे असतात की नैसर्गिक असतात. जसं आपण इथे पाहू शकतो की हे जी कैरी आहे त्याचं रूपांतर कशात झालेलं आहे तर तिचं रूपांतर पिकलेल्या आंब्यामध्ये झालेलं आहे. तर हा काय झाला एक नैसर्गिक बदल झाला. आणि बघा काही जे बदल असतात ते कसे असतात तर मानवनिर्मित असतात. जसे की एक जागा आहे आणि ती खाली जागा इथे आपण काय करतोय तर तिथे अख्खी इमारत उभी करतोय. म्हणजेच हा जो बदल आहे तो कुठला झाला तर तो मानवनिर्मित झाला. तो मानवाने केलेला बदल झाला. आणि झाडावरची फळे पिकणे हा बदल कुठला आहे तर तो एक नैसर्गिक बदल आहे. पहा तर काही मानवनिर्मित बदल जे आपण इथे ह्या चित्रामध्ये बघू शकतो. हा जो बदल आहे तो कसा आहे तर तो मानवनिर्मित बदल आहे. मग पुढे बघा अशाच प्रकारे आपल्याला बदल बघायला मिळणार आहेत. तर बघा इथे आपण फळं पिकणे हा कुठला बदल आहे तर तो नैसर्गिक बदल आहे. मग बघा फळ पिकणे दूध नासणे हे बदल निसर्गातच घडून येतात. आता जसं फळं पिकणे हे मानवाच्या हातात आहे का की तो फळ पिकवू शकतो तर नाही. हे फक्त निसर्गाच्या हातात आहे. जसे की झाडावरचं कच्चं फळ जर आपण तोडल्यानंतर ते पिकणार आहे का तर नाही. ते झाडावर असतानाच काय होईल तर ते फळं पिकतील. आणि जसे की दूध
आता हे दूध जेव्हा आपण घरी दूध आणतो आणि ते गॅसवरती ठेवतो तर काही वेळा काय होतं तर ते नैसर्गिकरित्या ते दूध आहे ते फाटलं जातं. बघा, जसं की फळ पिकणे, दूध नसणे हे बदल कसे आहेत तर हे निसर्गतःच घडून येणारे काय आहे तर बदल आहे. त्यांना नैसर्गिक बदल म्हणतात. निसर्गाकडून जे काही बदल होतात त्यांना काय म्हणतात तर त्यांना नैसर्गिक बदल म्हणतात आणि त्यालाच म्हणतात नॅचरल चेंजेस. पहा, हे झाले नैसर्गिक बदल. आणि काही जे आहेत ते काय आहेत तर ते मानवनिर्मित बदल सुद्धा आहे. जसं आपण इथे बघू शकतो, हे चित्र नासलेलं दूध आहे. त्यानंतर इथे बघा काय आहे. आता इथे आपण पाहू शकतो खडू तयार करणे, अन्न शिजवणे, पीठ दळणे हे सगळे काय आहे तर हे मानवनिर्मित बदल आहे. हे इथे काय तयार होत आहे तर खडू तयार होत आहे. आपण पाटी पेन्सिलवरती किंवा बोर्डवरती जो लिहितो ते आहे खडू, आणि तो तयार करण्याचं काम कोण करत आहे तर एक मनुष्य करत आहे, माणूस करत आहे. म्हणून ते बदल कुठले आहेत तर मानवनिर्मित बदल आहेत. बघा, इथे अन्न शिजवणे, कच्चं अन्न असेल तर ते आपण काय करतो ते सहज जसं आहे तसं खातो का तर नाही. जर आपण कडधान्य आणलेलं असेल, भाजीपाला आणलेला असेल तर ते आपण काय करतो, त्याचं रूपांतर जे आहे कच्च्या भाजीपाल्याचं जे रूपांतर आहे ते आपण कशामध्ये करतो तर त्याला शिजवतो. शिजवल्यानंतर ते काय करतो आपण ते तेव्हा आपण खातो. म्हणजे हे काय झालेलं आहे तर हे एक मानवनिर्मित बदल झालेला आहे. मग पीठ दळणे. पीठ दळणे म्हणजेच काय की गहू आपण जसे तसे खाऊ शकत नाही, म्हणून पिठाचे रूपांतर आपल्याला कशामध्ये करावे लागते, गव्हाचे रूपांतर जे आहे ते पिठामध्ये आपण करतो. हा देखील एक मानवनिर्मित बदल झाला. तरच आपण गहू जे आहे ते आपण चक्कीमध्ये घेऊन जातो. मग गिरणीमध्ये गेल्यानंतर ते आपल्याला तळून देतात आणि मग त्याचं पीठ तयार होतं. पीठ तयार झाल्यानंतरच आपण त्याचे काय बनवू शकतो तर पोहे बनवू शकतो. म्हणून हे सगळे काय आहेत तर हे सगळे मानवनिर्मित बदल आहेत. मग पहा, इथे खडू तयार करणे, अन्न शिजवणे, त्यानंतर पीठ दळणे. गव्हापासून आपण काय केलेलं आहे तर पिठाची निर्मिती केलेली आहे. हे काय झालेले आहे तर हे मानवनिर्मित बदल झालेले आहेत. बघा, आपण आता काय बघणार आहोत तर उपयुक्त व हानिकारक बदल बघणार आहोत. तर पहा, उपयुक्त आणि हानिकारक बदल कुठले आहेत तर उपयुक्त आणि हानिकारक जे बदल आहेत ते आहेत ज्या बदलांची आपल्याला उपयुक्तता असते, जे बदल खरंच आपल्यासाठी आवश्यक असतात ते बदल कसे असतात तर आपल्यासाठी चांगले असतात. जसे इथे आपल्याला फळांचं चित्र दिलेलं आहे. हे फळ आपण कच्चे खाऊ शकतो का नाही, तर ते पिकल्यानंतरच आपण काय करू शकतो त्याचं सेवन करू शकतो. ते पिकल्यानंतरच फळ आपण खाऊ शकतो. म्हणजेच हे जे बदल आहे ते कसे आहेत तर ते आपल्यासाठी उपयुक्त आहेत. म्हणून बघा, ज्या बदलांची आपल्याला उपयुक्तता असते त्यांना काय म्हणतात तर त्यांना उपयुक्त बदल असे म्हणतात, युजफुल बदल असे म्हणतात. जे मानवासाठी कसे असतात तर ते उपयुक्त असतात, युजफुल असतात. म्हणून हे बदल जे आहे ते आपल्यासाठी कसे असतात तर चांगले असतात. मग पुढे बघा काय आहे तर जसे की उदाहरणार्थ आहे पेन्सिलला टोक करणे, भाकरी भाजणे, पाव बनवणे, अन्न शिजवणे इत्यादी. आता एक आपण पेन्सिल दुकानातून घेऊन येतो, तर ती पेन्सिल आणल्यानंतर तिला तर टोक नसतं. मग विदाऊट टोक आपण कसं काय पेन्सिलने लिहू शकतो? पेन्सिल तर आपल्याकडे आहे पण तिला टोकच नाही आहे. म्हणजेच त्या पेन्सिलला शार्प करणं आणि नंतर त्या पेन्सिलने लिहिणं हे काय झालं, हा देखील मानवनिर्मित बदल झाला. म्हणजेच इथे आपल्याला हा देखील कुठला बदल दिसून येत आहे तर मानवनिर्मित बदल दिसून येत आहे. मग बघा, भाकरी भाजणे. आता आपण पीठ तर दळून आणलेलं आहे, मग त्या पिठापासून आपल्याला काय बनवावे लागते तर भाकरी बनवावी लागते. आणि मग ते आपण कच्चे खातो का नाही, तर ती भाकर जी आहे ती आपल्याला आधी भाजावी लागते. हा देखील काय झाला तर एक मानवनिर्मित बदल झाला. भाकरी भाजल्यानंतर आपण काय करतो तर ती खात असतो. हा आहे एक मानवी बदल, म्हणून तिला मानवनिर्मित बदल असे म्हटले जातं. मग बघा, दुसरा आहे पाव बनवणे. तर पाव हे देखील काय होतं तर पिठापासून पाव बनवल्यानंतरच आपण तो ग्रहण करत असतो, खात असतो. असं तर आपण तो खात नसतो. मग बघा, अन्न शिजवणे. कुठलाही कच्चा भाजीपाला आपण खात नाही, ते आपल्याला शिजवावंच लागतात. तर हे सगळे काय झाले, हे सगळे मानवनिर्मित बदल झालेले आहेत. मग पाहूया, तर पहा, फळे पिकणे हा आपल्यासाठी उपयुक्त बदल आहे. त्यानंतर आपल्याला जे काही भाकरी भाजणे आहे ही आहे मानवनिर्मित बदल, पेन्सिलला शार्प करणे. त्यानंतर बघा, भाकरी भाजणे, पाव बनवणे आणि अन्न शिजवणे. ह्या ज्या 4 पिक्चर आपण इथे पाहिलेला आहे हे कुठले बदल आहेत तर हे मानवनिर्मित बदल आहेत. मग पुढे पाहूया,
बघा हा काय झालेला आहे, तर हा जो बदल आहे उपयुक्त नसणाऱ्या किंवा मानवास हानी पोहोचवणाऱ्या बदलांना काय म्हटलं जातं, तर हानिकारक बदल असे म्हटलं जातं. बघा उपयुक्त नसणारा जो बदल माणसासाठी उपयुक्तच नाही आहे, तो बदल माणसासाठी कसा असणार आहे, तर हानिकारक असणार आहे. त्यानंतर पहा जो दुसरा बदल आपल्याला सांगितलेला आहे तो कसा आहे की, तर पहा उदाहरणार्थ झाड उन्मळून पडणं, हा कसा बदल आहे, तर हा हानिकारक बदल आहे. बघा दूध नसणं, अन्नावर बुरशी येणं, फळ्या भाज्या शिळ्या होणं, हा कसा बदल आहे, तर हा हानिकारक बदल आहे. जसं बघा झाड पडल्यानंतर ते काय उपयुक्त असणार आहे का, तर ते उपयुक्त नसणार आहे. मग बघा दूध नसणे, दूध नसल्यानंतर आपण दूध ठेवतो का किंवा त्याचं काही वेगळं रूपांतर करतो का, तर नाही. दूध नसलं की आपण ते काय करत असतो, फेकून देत असतो. त्यानंतर अन्नावर बुरशी येणे, अन्न खराब झाल्यानंतर आपण ते खात असतो का, तर नाही. म्हणजे इथे देखील काय झालेलं आहे, तर हे जे आहे ते आपल्यासाठी उपयुक्त नाही आहे. मग बघा फळे भाज्या शिळ्या होणे, आता हे शिळे झालेलं जे अन्न आहे ते आपण ग्रहण करतो का, तर नाही. मग हे जे बदल आहेत ते कसे आहेत, तर ते मनुष्यासाठी हानिकारक आहेत. मग असे काही जे बदल आहे ते मनुष्यासाठी काही उपयुक्त असतात. बघा इथे दाखवलेलं आहे की दूध नसणे आहे, त्यानंतर आहे पावाला बुरशी येणे. हे बदल जे आहे माणसासाठी कसे आहेत, तर हे सगळे बदल माणसासाठी हानिकारक आहेत. बघा इथे फळं देखील दाखवलेले आहे आणि या फळांवरती सुद्धा काय आलेले आहे, तर बुरशी आलेली आहे. म्हणून ते देखील कसे आहेत, हे बदल हानिकारक आहे. कारण बुरशी आलेलं फळ आपण ग्रहण करू का, तर नाही, ते आपण टाकूनच देणार आहोत. म्हणून ह्या सगळ्यांना काय म्हटलं जातं, तर हानिकारक बदल असे म्हटलं जातं. त्यानंतर आपण जो पुढचा पॉईंट पाहणार आहोत तो बघा काय असणार आहे, शीघ्र व सावकाश बदल. हा आपण बघणार आहोत काही बदल जे असतात ते कसे होतात, तर खूप शीघ्रतेने होत असतात आणि काही बदल जे आहेत ते सावकाश पद्धतीने होत असतात. तर काही शीघ्र होणारे बदल कुठले आहेत, तर ते आपण पाहणार आहोत. बघा शीघ्र होणारे जे बदल आहेत ते काय आहेत, तर जे बदल घडून येण्यासाठी कमी कालावधी लागतो, जो बदल घडून येण्यासाठी कमी कालावधी लागतो त्यास काय म्हणतात, तर शीघ्र होणारे बदल असे म्हणतात. आणि पुढे पाहूया, तर ह्या बदलाला जास्त कमी कालावधी लागलेला आहे म्हणून याला काय म्हणतोय आपण, की शीघ्र बदल म्हणतोय. आणि बघा उदाहरणार्थ फुगा फुटणे, फटाके पेटवणे, बर्फ वितळणे, हे सगळे काय झालेले आहेत, तर हे शीघ्र बदल आहेत. जसं तुम्ही फुगा घेतलेला आहे, तो फुगवलेला आहे आणि त्या फुगवलेल्या फुग्याला जर कोणी पिन मारली, टाचन मारली, तर काय होतं, तो पटकन फुटतो आणि त्याची जी हवा आहे ती बाहेर पडते. म्हणजे हा जो बदल आहे तो कसा झालेला आहे, तर तो शीघ्र झालेला आहे. म्हणून काही उदाहरणं दाखवलेले आहेत जे कसे आहेत, तर ते शीघ्र होणारे आहेत. जसे की आपण फटाके घेतले आणि ते फटाके पेटवल्यानंतर ते पटकन फुटतात, की ते वेळ लावतात का फुटायला, नाही. तर जसं आपण त्यांना पेटवायला घेतो आणि पेटवल्यानंतर काय होतं, पटकन त्याच्यातून जो दारूखाना आहे तो काय होतो, बाहेर पडतो आणि शीघ्रतेने काय होते, हे फटाके फुटतात. म्हणून हा जो बदल झालेला आहे तो कसा झालेला आहे, तर शीघ्रतेचा झालेला आहे. त्यानंतर बघा इथे आहे बर्फ वितळणे. आता बर्फ जर तुम्ही फ्रीजमधून बाहेर काढला तर काय होईल, तर तो हळूहळू काय होईल, तर वितळायला लागेल. म्हणून आपल्याला बघा इथे बर्फ दिसत आहे या चित्रामध्ये आणि तो बर्फ जर आपण बाहेर घेतला तर काय होतं, तर त्या बर्फाचं पाणी व्हायला सुरुवात होते. मग हा देखील काय झालेला आहे, तर एक शीघ्रतेचा बदल झालेला आहे. त्यानंतर बघा जो पुढचा पॉईंट आहे आपला ते काय आहे, जे बदल घडून येण्यासाठी जास्त कालावधी लागतो व संथपणे होतात त्यांना काय म्हणतात, सावकाश स्लो असे बदल म्हणतात. स्लो चेंजेस आपण त्याला म्हणतो. तर ते असे बदल कुठले आहेत, तर बघा इथे आपल्याला काय दिसत आहे, एक कच्चं केळी दिसत आहे आणि त्याला ते काय होत आहे, तर कच्चं केळ जे आहे ते पिकण्यासाठी काय लागत आहे, तर हळूहळू आपल्याला इथे बदल त्याच्यामध्ये दिसत आहे. बघा हे पूर्णपणे काय आहे, तर कच्चे केळे आहे. त्यानंतर बघा काही दिवसांनी ते थोडंसं पिकलेलं आहे आणि मग सुरुवातीला ते खाण्यायोग्य झालेलं आहे. तर हा बदल जो आहे तो कसा आहे, तर तो सावकाश होणारा बदल आहे. आणि शीघ्रतेचे जे काही बदल आहे ते आपण बघितले की शीघ्र होणारे बदल कुठले आहे आणि सावकाश होणारे बदल कुठले आहे. आणि हा जो बदल आहे केळी पिकण्यापर्यंतचा हा जो बदल आहे तो कोणता बदल आहे, तर तो सावकाश होणारा बदल आहे. पहा जे बदल घडून येण्यासाठी काय लागतो, जास्त कालावधी लागतो त्याला काय म्हणतात, तर त्याला
संथपणे होतात व त्यांना सावकाश म्हणजे स्लो चेंजेस असे म्हणतात. म्हणजेच सावकाश होणारे बदल असे आपण त्याला म्हणतो. मग अजून असे कुठले एक्झाम्पल आहे, उदाहरण आहे, ते आपण इथे बघणार आहोत. तर पहा, आणखी काही आपल्याला इथे एक्झाम्पल दिलेले आहे जे कसे होतात तर सावकाश होतात. तर पहा, आणखी इथे एक केळीचं आपण उदाहरण बघितलं होतं. आता इथे आपण आंब्याचं देखील उदाहरण बघणार आहोत. बघा, इथे ही जी फळ आहे, हा जो आंबा आहे तो कसा आहे तर पूर्णपणे तो पिकलेला नाही आहे, म्हणजे कैरीच्या स्वरूपात तो आहे, कच्ची कैरीच्या स्वरूपात तो आहे. बघा, हळूहळूपणे काय करत आहे तर त्याला लागणारा जो वेळ आहे तो जास्त आहे, किंवा अगदी शांतपणे किंवा स्लोली काय होत आहे की त्याचं रूपांतर पिकलेल्या आंब्यामध्ये होत आहे. पण हे जे परिवर्तन आहे ते होण्यासाठी काय लागत आहे तर जास्त कालावधी लागत आहे. त्यामुळे याला काय म्हणतात तर सावकाश बदल असे म्हणतात. जसं आपण केळीचं बघितलं आणि आता आंब्याचं बघत आहोत, तर याला काय लागत आहे तर वेळ लागत आहे, जास्त कालावधी लागत आहे, म्हणून आपण याला काय म्हणतो सावकाश बदल असे म्हणतो. पहा, आणखी काही पुढचे उदाहरण दिलेलं आहे. तर इथे काय आहे, कळीचं फूल आहे. बघा, ही आधी काय असते तर एक कळी असते आणि या कळीचं फुलांमध्ये रूपांतर होण्यासाठी, चेंजेस होण्यासाठी काय लागतो तर त्याला योग्य असा कालावधी लागतो. तरच या कळीचे जे रूपांतर आहे ते कशामध्ये होते तर ते फुलांमध्ये होते. म्हणजे याला सुद्धा लागणारा कालावधी हा कसा आहे तर जास्त आहे. त्यानंतर पहा, आपण बघितले कळीचे फूल आणि त्यानंतर हे आहे लोखंड गंजणे. तर लोखंड जेव्हा आपण आणतो तेव्हा ते तात्काळ गंजतं का तर नाही, त्याला गंजण्यासाठी काय लागतो तर त्याला खूप सारा असा वेळ लागत असतो. म्हणजे सावकाशपणे हे जे लोखंड आहे ते गंजत असतं. हे शीघ्रतेचं उदाहरण आहे का किंवा शीघ्र चेंजेस याच्यामध्ये होतात का तर नाही, हे अगदी स्लोली चेंजेस या लोखंडामध्ये होत असतं. हळूहळूपणे गंज लोखंड पकडत असतं आणि मग ते पूर्णतः गंजलेलं होत असतं आणि मग ते काहीही कामाचं नसतं. मग हे जे बदल झाले हे कसे आहे तर सावकाश होणारे बदल आहे.